स्कूलाचे चेअरमॅन या प्रेस कॉन्फरन्सात हांव सगळ्या वास्कोच्या सगळ्या पत्रकारांचे मनपूर्वक अभिनंदन करता आणि आमच्या शब्दाक मान दिवन तुम्ही येयले म्हणून तुमकां धन्यवाद दिता. आमी गेली खूब वर्सां शिवजयंती साजरी करता. गेल्या वर्साच्यान ती मोठ्या प्रमाणात करता. ह्या वर्सा वास्को रवींद्र भवन, म्युनिसिपालिटी आणि केशव स्कूल याच्या सुवर्णोदय विभागान आमी ही शिवजयंती साजरी 19 तारखेक करपाचे आसा. सर किती प्लॅन दवरला तुमी शिवजयंतीच्या निमित्तान? गेल्या फावट तुमी व्हडली रॅली बी आशिल्ली तुमची, ह्या फावट किती प्लॅन आसा? ह्या फावटी सगळे जे रूपरेषा पळय प्रोग्रामाचे आहा ते आमची असिस्टंट टीचर राजश्री जाधव तुमकां सांगता. गेल्या वर्षी तुम्ही आमकां बरो प्रतिसाद दिलो. आमी गेल्या वर्सा एक भव्य मिरवणूक काडली. जितून आमच्या आमदार, मिनिस्टर ह्या सगळ्यांनी सहभाग घेतलो आणि एक सक्सेसफूल रॅली केली जी आयज पर्यंत म्हाका दिसता गोंयान जावना. अशी 500 भुरगीं तितून पार्टिसिपेट आसले, चित्ररथ आसले आणि वेगळे वेगळे डान्स आसले जे तुम्ही पळयले आसा. त्याचीच प्रेरणा म्हणून आमी ह्या वर्सा अशें ठरयलें की ह्या वर्सा एक भव्य नाटक करचें. एक्चुली आमकां एक महानाट्य करपाची आमची संकल्पना आसली, पूण बोर्डाच्या टायम टेबलाचो जो प्रिपोंड जालो, एग्जाम प्रिपोंड जाली, त्याच्यामुळे आमकां ते मातशें आटोक्यात घेवचें पडलें. आमी तरी ह्या वर्सा एक भव्य संगीत नाट्यकृती गाथा शिवरायांची ही करपाची ठरयल्ली आसा इन कोलॅबरेशन विथ रवींद्र भवन, बायना वास्को आणि MMC वास्को. ह्या नाट्यकृतीत जवळ जवळ 150 भुरगे स्टुडंट्स पार्टिसिपेट करतले. ह्या नाटकाक आमकां दिग्दर्शक म्हणून आमचे वास्कोचे श्री प्रवेश आमोणकर हे लाभले आसा. आणि आमचे एक निवेदन आसा की सगळ्यांनी ह्याचो लाभ घेवचो, मोठ्या संख्येन उपस्थिती दवरून आमच्या भुरगीं जी कला सादरीकरण करतले त्याचो आस्वाद घेवचो. नमस्कार, हांव प्रवेश आमोणकर, केशव स्मृती स्कूल, रवींद्र भवन बायणा वास्को आणि मुरगांव नगरपालिका हांची ही प्रस्तुती जावन आसा. गाथा शिवरायांचें जें नांव दिलां ह्या भव्य संगीत नाट्यकृतीक आमी. प्रयत्न असो आसलेलो आणि तेच्या खातीर म्हाका स्कुलाचे मॅनेजमेंट तशेंच टिचर्स, स्टुडंट्सां कडल्यान खूब साथ मेळ्ळी, अजून मेळत आसा. ही स्टोरी कंपायल करपाक, म्हणजे छत्रपतींचो जन्म ते छत्रपतींचो राज्याभिषेक इतले मेरेन हें नाटक चलतलें. प्रयत्न असो केला आमी की जे बाकीचे नाटककार किंवा जे बरयतात नाटकां, जे तेच सीन घडोवन हाडटा, आमी वेगळेपण दाखोवपाची हें केला, प्रयत्न केला. तुमकां हें उदाहरण दिवचें म्हटल्यार छत्रपती महाराजान गोरिल्ला टॅक्टिक्स ही चालू केल्ली, गनिमी कावा म्हणटा, आणि ती आयज फक्त भारताचीच सेना न्हू तर अमेरिकेची, स्पेनाची, इस्रायलाची, चायनाची, रशियाची सेना ती टॅक्नीक अजूनय वापरता. तो प्रसंग आमी दाखोवपाचो, गनिमी कावा छत्रपतीन कसो डिझायन केलेलो तो दाखोवपाचो आमी हें केला, प्रयत्न केला. तशेंच कांय सीन्स अशे आसा जे तुमकां सहजासहजी पळोवंक मेळना. वयाच्या 14व्या वर्सार छत्रपती शिवाजी महाराजान पयलो आपलो न्याय दिल्लो. एका पाटलाक चौरंग केल्लेले. चौरंग म्हटल्यार दोनूय हात कापप आणि दोनूय पांय कापप. तेणी एका चली मनशेचेर जबरदस्ती केल्ली म्हणून ताका चौरंग, तो न्याय 14व्या वर्सा तो दाखोवपाचो प्रयत्न केला. कल्याण सुबेदाराची सून आबाजी सोनदेव म्हणून तेंचो सरदार तांकां गिफ्ट म्हणून हाडून दिता आणि ते मागीर ताका कशें रिएक्ट जाता तो सीन दाखोवपाचो आमी प्रयत्न केला. खूब अशे वेगवेगळे सीन आसा. एक मुखेल गजाल, राज्याभिषेक दाखोवच्या पयलीं आमी छत्रपती शिवाजी महाराजांचो गोंया खातीर कितें कॉन्ट्रिब्युशन आसलेलें तें दाखोवपाचें आमी प्रयत्न केला. आनी मागीर राज्याभिशेकान हें नाटक सोंपयलां आमी. तर
सुरवात जातली नाटकाची जिजाऊंची प्रेक्षकांतल्यान येवन आनी निमाणे कडेन एंड जातलो नाटकाचो छत्रपती प्रेक्षकांतल्यान भायर एक्झीट जातले. सर हें सगळें कंपायलेशन करून आमी नाटक दाखोवपाचो प्रयत्न केला. लोकांनी येवन पळोवचें तें. समज आवडलें जाल्यार मानकुल्या भुरग्यांक ताळयो मारून तेची दाद दिवची. देव बरें करूं. आयची जी पिढी आसा आयची पिढी आसा त्या पिढयेक ही शिवाजी महाराजांची ज्ञान जावपाक जाय. ते आयच्या युगान दिसना. जेव्हा शिवाजी राजान हिंदी स्वराज्य स्थापन केलें आनी आमकां तुमकां आयज फ्रिली हें करपाक मेळटा अशा राजाची वळख आयच्या जनरेशना पर्यंत पावची हें एक दोळ्याचो उद्दिश्ट दवरून आमी प्रायमरीचे जवळ जवळ 150 ते 200 भुरगीं घेतल्यात. तेतून हायस्कुलाची थोडी भुरगीं घेतल्यात आनी असो करून हें महानाट्य आमच्या आमोणकर सरान बसयला. आमोणकर सरान खुबशी मेहनत घेता ताका लागून. तेन्ना ह्यो प्रोग्रामाक आज पर्यंत जसो आमकां लोकांचो सहकार्य आसा असो ह्या वर्साय मेळटलो अशें हांव नमूद करता. भुरग्यांक जेन्ना ट्रेनिंग करता डिफरन्स कसो आसा? हाव डू यू लुक एट ट्रेन्ड आर्टिस्ट आनी भुरग्यांक? विक्रम बरो प्रश्न. एक्सपेक्टेड आसता बऱ्या पत्रकारा कडल्यान. म्हाका खरें म्हणून सांगचें म्हटल्यार व्हडल्यां कडेन वांगडा काम करच्या पेक्षा भुरग्यां वांगडा काम करपाक खूब मजा येता. कारण तेंच्या भितर कितें तरी वेगळेपण आसता. दे आर व्हेरी म्हणजे तेंचो ग्रास्पिंग पावर बरो आसता आनी ते स्वताचे म्हणून कितें तरी इनपूट घालता आनी तेंच्या कडल्यान हांव तांकां शिकोवपा पेक्षा तेंचे कडल्यान म्हाका कितें तरी शिकोवंक मेळटा. तेज्या खातीर भुरग्यां वांगडा काम करप सदांच. तुमी खंयच्याय नाट्य कलाकाराक विचार तो अशेंच म्हणटलो की व्हडल्यां पेक्षा भुरग्यां वांगडा काम करपाक मजा येता.